मित्रांनो, टोमॅटो पिकामध्ये व्हायरसने त्रस्त आहात तर थांबा, आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मार्गदर्शक लौकिक पाटील. शेतकरी मित्रांनो, आत्ताच्या सिच्युएशनला टोमॅटो पिकामध्ये सर्वात मेजर प्रॉब्लेम येतोय की तो व्हायरसचा प्रॉब्लेम आहे. व्हायरसचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण बरेचसे शेतकरी मित्र काय गडबड करतात, आपण इन्सेक्टिसाईडवर भर देतोय. वरून स्प्रे मारून आपला जो टोमॅटो पिकामध्ये जो शेंडा आहे, शेंडा स्टॉप झालेला आहे. शेंडा ग्रोथ करत नाही, शेंडा चाल करत नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपण खालून मायक्रोटन देऊन देखील आपल्याला शेंडा चाल करताना दिसत नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला याच्यासाठी काय काळजी घ्यायची, ड्रिपच्या साहाय्याने चांगल्या दर्जाचं बॅक्टेरिया देणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण कुठला बॅक्टेरिया दिला गेला पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला 2 बॅक्टेरियांची नावं सांगणार आहे. या 2 बॅक्टेरियांपैकी तुम्ही एक बॅक्टेरिया वापरू शकता. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला पहिला बॅक्टेरिया सजेस्ट करणार आहे. तुम्हाला मायक्रोबॅक्स कंपनीचं मायक्रोबॅक्स किट येतं. ते तुम्हाला एकरी एक किट सोडायचं आहे. हे तुम्ही सोडू शकता. हे जर नाही अवेलेबल झालं तर तुम्हाला दुसरं मॉलिक्यूल सजेस्ट करणार आहे. दुसरं मॉलिक्यूल घ्यायचं आपल्याला झायडेक्स कंपनीचं झायटोनिक नर्सरी किट म्हणून येतं. ते तुम्हाला 2 किलोचा पॅक येतो. तो तुम्हाला एकरी 2 किलो सोडायचं आहे. हे तुम्हाला ताकगुळमध्ये तुम्हाला भिजत घालून तुम्हाला 12 तास त्याचं डिझॉल्युशनची प्रक्रिया आहे. 12 तासानंतर तुम्ही याचा वापर करू शकता नर्सरी किटचा. याची प्रोसेस अशी आहे, हे तुम्ही घेऊ शकतात. ह्या दोघांपैकी कुठलंही एक मॉलिक्यूल घेऊ शकतात. जेणेकरून आपल्या टोमॅटो पिकामध्ये जो शेंडा स्टॉप झालेला आहे, फुटवे होत नाही, फुटवे होताना पाहायला भेटत नाही, याच्याने आपल्याला फास्ट होताना पाहायला भेटेल. याच्याने आपल्या पिकामध्ये ग्रोथही फास्ट होईल. तसंच तुम्हाला हे दिल्यानंतर तुम्हाला मग नंतरून तुम्ही लिक्विड देऊ शकता, जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये ग्रोथ होताना आपल्याला फास्ट पाहायला भेटणार आहे. अधिक माहितीसाठी खाली माझा मोबाईल नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद मित्रांनो.